हाय यूट्यूब फॅमिली. आज फॅमिली तर बघत दिसत असेल तुम्हाला माझं नावच आहे वरतं आणि हा माझा रिपोर्ट आहे. तर आज मी दवाखान्यात गेली होती. खूप दिवसापासून त्रास आहे मला, खूप दिवसापासून, काही वर्ष होऊन गेले त्याला. कमीत कमी आता 2 वर्ष तर कंप्लीट झाले आहे की मला युरिन इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता मला. थायरॉईड तर आहे, थायरॉईडपासून पण माझे अंग पाय का दुखते, हाडं का दुखते. तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत होती. कामावर जाणं, घरी नाही राहणं, आराम नाही करणं आणि ते एवढं इन्फेक्शन होऊन गेलं की ते लिव्हरपर्यंत माझ्या इन्फेक्शन गेलेलं आहे ते. तर मी त्याच्याकडे लक्षच नाही देत होते आणि आता ते बरं झालं की हेल्थ चेकअपसाठी आम्हाला पाठवलं किंवा मला बरंही नव्हतं. 2-3 दिवस झालं बरं पण नव्हतं लागत. तरी मी सर्वांसोबत हसून अशी बोलत सगळ्यासोबत लाईव्ह वगैरे घेत होती. आज रिपोर्ट आणला मी तर डॉक्टर पण चिल्लावले माझ्यावर की तुमच्या इथं कोणी मुलाला सांभाळणार नाही आहे, लक्ष देणार नाही आहे, एवढा निष्काळजीपणा का करता तुम्ही. तर मी त्यांना माझं टेन्शन काय सांगू मी. तर इथं दिसत आहे जिथं 2+ आहे ना, तिथं मला ते युरिनचं इन्फेक्शन झालेलं आहे. ते खूप दिवस झालेले आहे पण मी लक्षच नव्हती देत. आज गेली हेल्थ चेकअपसाठी, पण तरी मला माझं मन म्हणत होतं की काही ना काहीतरी निघते. कारण सांगू का, माझ्याकडून उभं राहण्याची एवढी कॅपॅसिटी नाही आहे. पण तरी मी दररोज अशी कोणाला न दाखवता दररोज कामावर येतो. जेवढं माझं काम आहे दिलेलं तेवढं दररोज मी काम करतो. मी अशी दाखवत नाही की मी बिमार आहे की मला काय त्रास होत आहे म्हणून, कधीच नाही दाखवत मी. पण आता एक तुम्ही माझी फॅमिली म्हणून मी आता रिपोर्ट आणला आणि तुम्हाला थायरॉईडचा पण दाखवतो मी याच्यामध्येच. 1 मिनिट थांबा. थायरॉईड पण वाढलेला आहे. हे वाला जे 2+ आहे ना, इथे दाखवत आहे 2+ 11.20 दाखवत आहे. तिथे प्रॉब्लेम दाखवलेला आहे. मला पण एवढं समजत नाही, पण मी विचारलं डॉक्टरला. तर आता मला तिकडे कॅज्युलिटीमध्ये बोलावलं त्यांनी 5 वाजता. थायरॉईडचा रिपोर्ट दाखवते. थायरॉईड पण भरपूर वाढून निघाला. मागं तर 2च पॉईंट होता तरी खूप त्रास होता, आता जास्त निघाला त्याच्यापेक्षा. 1 मिनिट. कोणाला कसं वाटते ना, नाही हे एकटी बाई आहे, कशी जीवन जगते, काय माझं मला माहीत आहे. मी कोणाची मदत घेत नाही. हे आहे बघा, माझं थायरॉईड किती आहे, 5.63 झालेलं आहे. आधी किती